अंजली दमानिया माझ्या परिचयाच्या ज्या झाल्या त्या साधारण 2010-11च्या काळात झाल्या. आणि तेव्हापासनं मग जेवढी म्हणून महाराष्ट्रातली प्रकरणं आली, त्यामध्ये पुढाकार घेऊन त्यांनी माहितीचा अधिकार वापरला म्हणा किंवा त्यांच्यापर्यंत जे जे सोर्सेस आले ते म्हणा, त्यांच्यावर जे अब्रू नुकसानीचे दावे झाले त्या संदर्भात त्याच्या विरोधात जाऊन ठिकठिकाणी लढणं म्हणा, त्यांच्यावर त्यात एफ-आय-आर झाले, त्याच्यासाठी म्हणून कोर्टामध्ये हजर होणे म्हणा, हे अंजली दमानिया करत आलेले आहे. आणि मी एक पत्रकार म्हणून, एक बातमीदार म्हणून त्यांच्या सगळ्या बातम्या आजवर फॉलो करत आलेलो आहे. किंवा जेव्हा मी फील्डवरती रिपोर्टर होतो तेव्हा अंजली दमानिया यांच्याकडे जाऊन, आणि तिथे कोणीही राजकारणी, सर्वपक्षीय राजकारण्यांच्या विरोधात अंजली दमानियांनी प्रकरणं काढलेली आहेत. मग त्यात नितीन गडकरी असतील, शरद पवार असतील, अन्य सुद्धा असतील. अंजली दमानिया आता काय होत आहे माहितीये का, की भोंदू खरात हा कोण आहे, तर तो महिलांचं शोषण करणारा आहे, त्यांनी महिलांवर बलात्कार केलेला आहे, त्यांनी महिलांचा गर्भपात केलेला आहे, 7व्या महिन्याच्या महिलेवर सुद्धा त्यांनी लैंगिक शोषण आणि बलात्कार केलेला आहे. हे तर आहेच, पण त्या पलीकडं तो जर का हवाला रॅकेट चालवत असेल, तो जर का काळा पैसा पांढरा करत असेल, तो जर का पतपेढ्यांमध्ये 100हून अधिक जर का खाती काढत असेल, आणि तो सगळं एवढं जेवढं करतोय, तो विदाउट प्रमोटर्स अँड विदाउट सपोर्टर्स त्याच्या हे तो करू शकत नाही. ही साधी बाब अनेकांच्या लक्षात येत नाहीये. आणि आता जी धक्कादायक माहिती एक एक करून पुढे येते, उगीच नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रुपाली चाकणकरांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घेतला. उगीच नाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला. हे सगळं विसरून तुम्ही यात यांचं नाव का घेतलं म्हणून तुम्हाला टार्गेट केलं गेलेलं आहे. यावर तुमचं म्हणणं काय? प्लस तुम्ही यात यांची नावं का नाही घेतली म्हणून सुद्धा तुम्हाला टार्गेट केलं गेलेलं आहे, त्यावर तुमचं म्हणणं काय? आज ना आशिष, मला एवढा राग आला होता, इतका राग आला होता. माझी हतबलता तुम्ही विचार करा. मी तिकडे चंदीगड पासनं 120 किलोमीटर वर म्हणजे डोंगरात होते आणि एकीकडे मला मेसेजेस यायला लागले की अंधारे तुमच्याबद्दल अमुक म्हणाल्या, अंधारे तुमच्याबद्दल तमुक म्हणाल्या, संजय राऊत असं म्हणाले, शशिकांत शिंदे तसं म्हणाले. मी म्हटलं विषय काय आणि हे लोक बोलतायत काय? आणि तुम्हाला माहिती नव्हती. आणि मला दुःख या गोष्टीचं झालं की जयश्री खाडीलकर या एक पोस्ट टाकतात आणि त्या पोस्टमध्ये सुरुवातीला म्हणतात नाही या चांगल्या काम करायच्या, पण त्यांच्याकडे अमुक दिलं, मग त्यांनी ते चेक नाही केलं, मग ते चेक न करता त्यांनी ते टाकलं कसं, मग त्याच्यात कोणाचं डिफेमेशन झालं. अरे मी काय इतकी मूर्ख बाई आहे का? 15 वर्ष तुम्ही मला काय ओळखता? मी चेक केल्याशिवाय कुठची गोष्ट टाकायला मी वेडी आहे का? आणि तुम्ही मला 15 वर्ष, आशिष जर तुम्हाला जर डाऊट असेल तर तुम्ही मला फोन कराल ना की अंजलीजी असं असं झालंय, हे तुम्ही केलंय, कदाचित ह्याचं काय एक्सप्लेनेशन आहे असं तुम्ही मला विचाराल ना. जर तुम्ही पत्रकार चांगले असाल आणि माणसं ओळखत असाल तर एवढं तर तुम्ही नक्कीच कराल. या जयश्रीताई 2014च्या आधी आम्ही अशाच पद्धतीनं इन्व्हेस्टिगेशन स्टोरीज काढलेल्या आहेत ना. मला महाराष्ट्रातल्या इन्व्हेस्टिगेशन जर्नलिझमचे बहुतेक सर्व अवॉर्ड्स मिळालेले आहेत. एक्झॅक्टली करून मिळालेले आहेत. ते काय माहितीच्या अधिकारातून सगळं मिळालंय, कोणी आणून दिलं असं नाही. पत्रकाराचं काम केलं. आता पत्रकार त्यांचा जॉब विसरल्यावरती तुम्ही करताय, हा भाग वेगळा आहे. नाही, आणि मला त्याच्यात तेच दुःख आहे, तेच झालं की 3 महिन्यापूर्वी ज्या बाईंनी मला पॉडकास्टसाठी आमंत्रण दिलं की तुमच्या एवढं महाराष्ट्रात कोणी लढत नाही, त्या माझ्या विरुद्ध असं काही रील करतायत आणि ते फेसबुकवर टाकतायत. आणि त्यांचं ते फेसबुकवरचं रील या रुपाली चाकणकर शेअर करतायत रात्री 11 वाजता. आणि 11 वाजता शेअर करून धन्यवाद जयश्रीताई म्हणून लिहितायत. मला काही कळत नाही आता काय बोलू मी. पण मला तर बिलकुल आजही मला कोणाचं वर काही बोलायचं नाहीये. तुम्हाला ज्यांना जे करायचं त्यांनी करावं. माझं वेन माय हार्ट इज क्लिअर आणि माझे लढे क्लिअर आहेत, मला काहीही फरक पडत नाही. ज्यांना जे बोलायचं बोलू दे. पण मला ते बघितल्यावर दुःख झालं. सदानंद दाते यांना तुम्ही भेटलात, त्यांना काय नेमकं निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्याकडनं आता तुमच्यावर कारवाई करा, तुम्हाला अटक करा इथपर्यंत मागणी झालेली आहे. सदानंद दातेंचं म्हणणं काय? मी 45 मिनिटं बोललो. सदानंद दाते सुद्धा मला गेले 15 वर्ष ओळखतात आणि मी किती तत्वावर काम करते हे देखील त्यांना माहितीये.
तर त्यांना मी, कारण जसं मी म्हटलं सीडीआर वगैरे तर मी केव्हाच त्यांना पाठवले होते आणि मला त्यांना फिजिकली कुठल्या नंबरवरनं काय आलं, कसं आलं ते सगळं सांगायचं होतं, ते मी त्यांना सांगितलं. या व्यतिरिक्त समता पतसंस्थेचे जेवढे कॉल्स, ते जे मी तुम्हाला म्हटलं ना मेसेजेस आले होते, त्याच्यात तुम्ही ते दाखवलं का आज बाय एनी चान्स आशिष? कारण हे दाखवणं गरजेचं आहे. मंथ वाईज मी त्याचा डेटा हम्म. काढलाय. मंथ वाईज म्हणजे एप्रिल 25ला 8 एस-एम-एस आलेले, मे मध्ये हम्म. 1. पण हे सगळं असताना जानेवारी महिन्यात 129 व्यवहारांचे मेसेजेस आले. म्हणजे आता आपण एचडीएफसी मध्ये एखादी ट्रान्झॅक्शन केली की आपल्याला त्याचा अमुक ट्रान्झॅक्शन झाली म्हणून मेसेज येतो किंवा ओटीपी पाहिजे तर मेसेज येतो. तसे या समताचे 129 हे फक्त जानेवारीमध्ये आले होते आणि त्याचे मी जेव्हा डिटेल्स काढले तेव्हा यू विल बी शॉक्ड की 27 जानेवारीला 28 मेसेजेस होते. 28 जानेवारीला हम्म. 24 मेसेजेस होते. म्हणजे 28 मेसेजेस हे बघा, हे मी तुम्हाला मुद्दाम हम्म. एक मिनिट हा, लोकांना या या दिसेल असं दाखवते. यस यस हे बघा 27, 28 या सगळ्या डेट्सना एवढे मेसेजेस कसे आले? म्हणजे तेवढे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झालेत का? कारण ह्याच्यात सुद्धा आणि ज्या सुनील तटकरे आहेत, पतपेढीमध्ये ते झाले आहे, समता पतपेढी, महाराष्ट्राला माहिती नसेल, त्याची काका पण कोयटे चौकशी हे चालू एक आहे. खूप मोठं एक्झॅक्टली. नाव आहे सहकारी पतपेढ्यांमधलं. खास करून पतपेढ्यांच्या फेडरेशनवरती त्यांचा अनेक वर्षांपासून ते तिकडे आहेत, होते. मलाही माहिती आहे, मी सुद्धा एक लेख मालिका इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करत त्यांच्या विरोधात केली होती एका वर्तमानपत्रासाठी. दॅट्स वाय आय नो समता पतपेढी ही सोपी नाहीये. नाही, मला इनफॅक्ट आशिष ह्याच्यानंतर मी तुमच्याशी याच्यावर नक्कीच बोलेन. कारण मला एकतर 2-3 गोष्टी मांडायच्या आहेत. एक म्हणजे या सगळ्या प्रकरणात सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर आहेत. या व्यतिरिक्त आपण काय बोलत होतो तेवढ्यात एक फोन वाजला हा हा म्हणून मी थोडीशी या डिस्ट्रॅक्ट समता झाले. पतपेढी ट्रान्झॅक्शन. हा हा, तर त्याच्यात सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर हा पहिला मुद्दा. अ, हे का जादूटोणा, काळा जादू करायचे हा दुसरा मुद्दा. रोहित पवारांनी मांडलं होतं की अजित पवारांच्या घराबाहेर आणि बारामतीत काळी जादू झाली होती हा तिसरा मुद्दा. आणि त्याच दिवशी 28 तारखेला ज्या दिवशी अपघात झाला त्याच्या एक दिवस आधी आणि काही दिवस नंतरपर्यंत अफाट व्यवहार जर झाले असतील आर्थिक, तर याची चौकशी ही झालीच पाहिजे. आणि म्हणून मी सगळं आज प्रेस कॉन्फरन्समध्ये त्या अंधारेंविरुद्ध, राऊतांविरुद्ध, सगळ्यांविरुद्ध बोलले. तो त्याच्यातला छोटा भाग होता. पण महत्वाचा भाग आहे की एक तर ही समता पतपेढीची चौकशी ही अगदी व्यवस्थित झाली पाहिजे. आणि माझ्याकडे एक अतिशय महत्वाची माहिती आली होती, जी देखील मी डीजींना दिली आहे. पण आत्ताच्या घटनेला त्याचा खुलासा मी करणार नाहीये. 7 ते 8 दिवसात याचा पूर्ण उलगडा आणि हे जेव्हा बाहेर येईल ना, इट इज ऍब्सोल्युटली शॉकिंग. आणि ते 7-8 म्हणजे मी आता जसं म्हटलं की आज जाऊन मी 11 तारखेला परत येणार आहे. 11ला आले की 2 ते 3 दिवसात मी हे व्यवस्थितपणे सगळं पण करून यु नो मांडणार आहे आज आणि इट इज ईडीनं शॉकिंग. त्यांचा आयसीआयआर दाखल केलेला आहे. म्हणजे ईडीनं महाराष्ट्र पोलिसांनी जो एफआयआर दाखल केला होता वन ऑफ द या भोंदू खरातच्या प्रकरणामध्ये, त्यालाच घेऊन आपला आयसीआयआर चढवलाय. ECIR आज झालाय, आणि मला हे ईडीनं कळलंय. चौकशी सुद्धा सुरू केलेली आहे. म्हणजे ईडी जिथं येते तिथं पीएमएलए ऍक्ट नुसार करते, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट. म्हणजे याचा म्हणजे अर्थ यातून जोपर्यंत आर्थिक व्यवहारांची चौकशी होऊ शकते. अगदी तुम्हाला कदाचित आठवत असेल की मी जो तो ऑडिओ, माझा व्हिडिओ क्लिप जी पाठवली होती 3 तारखेची, हम्म. त्याच्यात मी वाचून दाखवलं होतं की UAE, कतार या सगळीकडे त्यांचे आर्थिक व्यवहार झालेत की नाही याची चौकशी व्हावी. याचे सगळे डिटेल्स त्या सीडीआर मध्ये आहेत. कारण जेवढे मेसेजेस एक्सचेंजेस झालेत त्या सगळ्या गोष्टी त्या याच्यात आहेत. इतकंच नाही तर माझ्याकडे जसं मी म्हटलं, अधिकची जी माहिती आहे ती ज्या दिवशी बाहेर निघेल, महाराष्ट्र हदरून निघेल याच्यात काहीच शंका नाहीये. आणि महाराष्ट्र इतकं ते ऑलरेडी हॉरिबल आहे. हादरला गेलेला आहे. 2,000 कोटीपर्यंतची संपत्ती जर का या भोंदू खरातची ठिकठिकाणी असेल आणि ठिकठिकाणी त्याचे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आहेत, इन्व्हेस्टमेंट आहे, आणि असं लक्षात येतं की तो हवाला रॅकेट चालवत होता, तिथं ब्लॅक मनी व्हाईट करत होता. म्हणजे विदाउट पॉलिटिकल सपोर्ट हे होणं म्हणजे शक्य नाही. नाही एक्झॅक्टली. आणि त्यात जर त्याच्यात अजित पवारांचं जसं मी म्हटलं 27 तारखेपासून 31 पर्यंत जर 73 एस-एम-एसेस फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स जे होते,
तर दिस इज रिअली शॉकिंग. म्हणून हे सगळं मी डीजी सरांना दिलं आणि मी त्यांच्याकडे 2च मागण्या केल्या. एक तर या सगळ्या संमताची चौकशी झाली पाहिजे आणि दुसरं, की ही जी नावं मी घेतली आहेत, म्हणजे त्याच्यात ही आधी प्राथमिक नावं होती, प्लस संजय शिरसाट आणि मिलिंद नार्वेकर, या सगळ्यांची रिटन सबमिशन्स एस-आय-टीने घेतली पाहिजे. हं. रिटन सबमिशन्स. कारण प्रत्येकाने का फोन केले? कशासाठी? म्हणजे एकनाथ शिंदेनी त्यांच्या सेलवरनं नॉर्मल कॉल, मी पुन्हा म्हणते, नॉर्मल कॉल 17 केले. त्याच्यात FaceTime, WhatsApp किती केले असतील परमेश्वराला माहिती. त्यांच्या पीएच्या फोनवरनं, 2 सेल फोनवरनं, एकावरनं 11 आणि दुसऱ्यावरनं 1 म्हणजे 12 कॉल प्रभाकर काळेच्या फोनवरनं. म्हणजे 29 वेळा ह्यांचं काय बोलणं झालं, हे मला जाणून घ्यायचंय. मी जनता आहे, जनता मालक आहे आणि मालकाला ही यांनी उत्तर देणं भाग आहे. आणि म्हणून मी म्हणते ना, आत्ताच्या घटकेला लोकशाही ही उरलेलीच नाहीये. राजकारणी म्हणून मी एक खूप नॅस्टी मेसेज पाठवलेला डीजी सरांना आणि त्या सातपुते मॅमना पण, की कोण आहेत हे आणि का त्यांची चौकशी होऊ नये? इतका वेळ रुपाली चाकणकरांच्या चौकशीला का लागतो? आता तुम्हाला मी डिटेल दिलेत. 177 कॉल आहेत. व्हाय डिड शी कॉल 177 वेळा? कुठल्या गुरुला केला जातो फोन? हे जाणून घ्यायला नको आपल्याला? एकनाथ शिंदेने 21 मिनिटं काय बोलले एकनाथ शिंदे? जाणून घ्यायला नको आपल्याला?